परंपरागत होळी साजरी करण्यासाठी माहीमच्या मोरी रोड येथील रहिवाशांनी विरारहून सुपारीचं झाड चक्क लोकलला आणण्याचा प्रयत्न केला। याचे व्हिडिओ देखील सोशल मीडियामध्ये प्रचंड व्हायरल झाले। सुपारीचं झाड विरार स्थानकात ढोल ताशांच्या गजरात वाजत गाजत आणण्यात आलं। इतकं मोठं झाड लोकलमधून नेमकं नेणार तरी कसं हे पाहण्यासाठी काही बघ्यांचीही गर्दी प्लॅटफॉर्मवरती झाली होती। तर हे झाड चक्क लोकलच्या बाहेरच्या बाजूला खिडकीला बांधलं गेलं। रविवारी रात्री 11:40 विरार चर्चगेट लोकलमध्ये हा प्रकार घडला। हे झाड बांधण्यासाठी लोकलही काही काळ स्थानकामध्ये थांबवण्यात आली होती। रात्रीची वेळ असल्यानं प्रवाशांची गर्दी इतकी नव्हती, पण लोकल थांबवली गेल्यामुळे वेळापत्रक बिघडलं आणि लोकल सेवेवरती याचा परिणाम झाला। या प्रकाराची माहिती मिळताच लोकल बोरिवलीच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वर आली असता तिथं कर्तव्यावरती असलेल्या स्थानक व्यवस्थापक रणजित कुमार यांनी लोकलच्या डब्याची पाहणी केली। झाड हे लोकलच्या दरवाजाला बांधण्यात आल्यामुळे प्रवाशांना चढण्या उतरण्यास मज्जा होत असल्याचं त्यांना दिसून आलं। तसंच लोकल थांबवली गेल्यामुळे वेळापत्रकावर 20 मिनिटांचा फरक पडल्याचंही त्यांच्या निदर्शनास आलं। यावर तत्काळ कारवाई करून संबंधित व्यक्तींना डब्यातून खाली उतरवण्यात आलं। चौकशी दरम्यान त्यांनी गुन्हा कबूल केलाय। त्यानुसार आकाश ढोणे, सागर बने, अनिल कुमार सिंग, अशोक गुंजलप्पा, ब्रह्मदेना हुसेन, शेखर कोळी या 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता याची दुसरी बाजू म्हणजे ब्रिटिश काळापासून सुरू असलेल्या होळीची अनोखी परंपरा जपत विरार आणि माहीमला उत्सवाद्वारे जोडलं जात असल्याचं सांगितलं जात आहे। माहीमच्या मोरी रोड परिसरात अनेक चाळी होत्या। या भागात लोकवस्ती वाढत गेली आणि काळाच्या ओघात चाळींच्या जागेवरती बहुमजली टॉवर झाले। चाळींमध्ये वास्तव्याला असलेली अनेक कुटुंब विरारमध्ये स्थायिक झाली, पण माहीममध्ये साजरी होणारी होळीची परंपरा या कुटुंबांनी आजही जपली आहे। दरवर्षी विरारमधील अनेक कुटुंब होळीसाठी माहीममध्ये येतात। यात माहीममध्ये सुपारीचं झाड आता उपलब्ध नसल्यानं विरारच्या गावठणातून होळीसाठी सुपारीचं झाड आणण्यात येतं। वर्षोनवर्ष चालत आलेली ही परंपरा असल्याचं स्थानिक सांगतात, पण हे झाड घेऊन येताना ते लोकलच्या दरवाजाला आडवं बांधल्यानं प्रवाशांची गैरसोय होत होती। तसंच प्रवाशांना गंभीर दुखापत होण्याचाही धोका होता। त्यामुळे कारवाई केली गेल्याचं रेल्वे प्रशासनाचं म्हणणं आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। मुंबईशी निगडीत बातम्या अपडेटसाठी लोकमत मुंबईचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, फेसबुक, इन्स्टा पेज फॉलो करा। धन्यवाद।